तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। तर बघा, आज आपण MPSC गट क सेवा व तलाठी भरती या परीक्षेच्या उद्दिष्टाने जे प्रश्न महत्त्वाचे आहे आणि ज्या विषयावर तुमचा जास्त भर असायला हवा, GK GS या विषयाचे काही प्रश्न घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर बघा, मी तुम्हाला आधी सर्व प्रश्न दाखवतो। तर प्रत्येक प्रश्नाला मी 10 सेकंद देईल, त्यानंतर मी प्रश्न चेंज करणार। तर तेवढ्या वेळामध्ये तुमचं उत्तर हे आलं पाहिजे, तरच परीक्षेमध्ये पूर्ण प्रश्नांवर तुमचं नियंत्रण राहील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला आता आपण एक एक प्रश्न घेऊन त्याचे उत्तर बघूया आणि तुमचे किती उत्तर हे बरोबर आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेत कोठे भाग घेतला होता? तर बघा, आपण हे प्रश्न थोडे बेसिक आणि MPSC लेवल ठेवलेले आहे, तर त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न हे सोपीसुद्धा वाटू शकता, जसे की हा प्रश्न आहे। तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक D, शिकागो। तर विवेकानंदांनी 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत भाग घेतला होता। बघा, प्रश्न क्रमांक 2, खालील घटनांचा विचार करा आणि वरीलपैकी योग्य कालक्रमानुसार याला लावायचा आहे। म्हणजेच की ज्याची स्थापना ही आधी झाली होती त्याला आपल्याला समोर ठेवायचा आहे, तर या कालक्रमानुसार आपल्याला हे लावायचं आहे। तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक D। तर सर्वात आधी येणार ब्रह्मो समाज, जो की राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केला होता 1828 मध्ये, ज्याच्यात सतीप्रथा आणि जाती व्यवस्थेवर टीका केली होती। नंतर आहे परमहंस मंडळ, म्हणजेच दुर्गा मेहताजी आणि दादोबा पांडुरंग यांनी 1840 मध्ये याची स्थापना केली होती आणि यांचा उद्देश एका देवावर विश्वास ठेवा आणि जाती व्यवस्थेचा निषेध केला होता।
नंतर आहे आर्य समाज. याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 केली होती आणि यांचे उद्देश हे मूर्तिपूजा आणि जातीव्यवस्थेवर होता. नंतर आहे रामकृष्ण मिशन. हे स्वामी विवेकानंदांनी 1897 स्थापन केले होते आणि यांचे उद्देश भारतीय लोकांची सामाजिक परिस्थिती सुधारणे असा होता. तर या क्रमानुसार ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच की 3, 4, 2, 1 असे आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ हे कुठूनपासून सुरू केले होते, म्हणजे याची सुरुवात कुठून झाली होती हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा महात्मा गांधीजीचे शिष्य हे विनोबा भावे होते. यांनी एप्रिल 1951 या भूदान चळवळाची सुरुवात केली होती, जे की तेलंगणातील पोचमपल्ली येथून सुरुवात केली होती. आणि या चळवळीचा उद्देश म्हणजे जमीनदारांना अधिक जमीन घेण्यास थांबवणे हा एक उद्देश होता. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणी शुद्धी चळवळ ही सुरू केली होती, ज्याने इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या हिंदूंना त्यांच्या मूळ धर्मात परत येण्यास सक्षम केले? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दयानंद सरस्वती. 20व्या शतकात शुद्धी चळवळ ही भारतातील एक प्रमुख चळवळ होती, ज्यामध्ये ज्या हिंदूंनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्यांना त्यांच्या मूळ धर्मात परत आणण्याचा उद्देश हा होता. प्रश्न क्रमांक 5. रिकामी जागाची स्थापना दादोबा पांडुरंग आणि त्यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग यांनी 1867 केली होती. हे बघा आयोग हे तुम्हाला प्रश्न कोण्याही प्रकारे विचारू शकता, त्यामुळे तुम्हाला बेसिक डिस्क्रिप्शन हे थोडं माहितीच पाहिजे. ज्यामुळे बघा आता आधी आपण हाच प्रश्न थोड्या वेगळ्या प्रकारे सोडवला. आता तुम्हाला फक्त त्यामध्ये कोणता समाज आहे हा त्यांनी विचारलेला आहे. बाकीची संपूर्ण माहिती त्यांनी तुम्हाला दिली. फक्त हे कोण्या समाजाच्याबद्दल आहे ते तुम्हाला विचारलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज हे असणं खूप गरजेचं आहे. तर बघा ह्या प्रश्नाची योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 6. परकीय शासन कितीही चांगले असले तरी ते स्वराज्याशी जुळू शकत नाही, हे मत कोणाच्या विधानातून व्यक्त झाले आहे? म्हणजे कोणी त्यांचं विधानातून असे व्यक्त केले की परकीय शासन हे किती चांगले असले तरीच ते स्वराज्याशी जुळू शकत नाही. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती. तर बघा स्वामी दयानंद सरस्वती यांचे तत्त्वज्ञान या विश्वासावर आधारित होते की परकीय शासन कितीही दयाळू असले तरी ते स्वराज्याशी जुळू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 7. शरियतुल्ला खान हे इंग्रजांविरुद्धच्या रिकामी जागाचे भाग होते. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी फरोजी चळवळ. तर फरोजी आंदोलन तर हे 19व्या शतकातील पुनरुज्जीवनवादी आंदोलन होते. तर त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी फरोजी चळवळ. तर बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. दया नाही तर मानवाची सेवा यालाच देव मानले पाहिजे असे कोण म्हणाले होते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 9. तर आत्मीय सभा हे भारतातील एक तात्विक चर्चा मंडळ होते आणि राजा राममोहन राय यांनी कोलकाता येथे कितव्या साली ते सुरू केले होते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1815. राजा राममोहन राय यांनी कोलकाता येथे याची सुरुवात केली होती. ही संघटना भारतातील एक तात्विक चर्चा मंडळ होते. ते तात्विक विषयांवर वादविवाद आणि चर्चासत्रे आयोजित करत असत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1815. प्रश्न क्रमांक 10. रिकामी जागा या ठिकाणच्या नवाबांच्या पत्नी बेगम हजरत महल यांनी 1857 लखनौ येथे उठावांचे नेतृत्व केले होते. तर बेगम हजरत महल हे कोण्या ठिकाणाहून होते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अवध यांनी 1857 उठावामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्धच्या बंडात
प्रमुख भूमिका निभावली होती आणि यांचे खरे नाव मोहम्मदी खानम असे होते. तर त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अवध. प्रश्न क्रमांक 11. 1857च्या उठावानंतर पकडण्यात आलेल्या आणि बर्मामध्ये निर्वसित केलेल्या शेवटचा मुघल सम्राट कोण होता? आता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला फिरवून विचारलेला आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला अधिक माहितीसोबत विचारलेला आहे. म्हणजे की तुम्हाला त्या गोष्टी माहिती असल्या तर तुम्हाला लवकर हा प्रश्न लक्षात येईल. कारण हा प्रश्न फक्त असाही विचारला जाऊ शकत होता की शेवटचा मुघल सम्राट कोण होता, परंतु त्यांनी थोडीफार त्याची माहिती दिली आणि नंतर तो प्रश्न विचारला. कारण यामध्ये खूप काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात आणि चुकीचे उत्तर हे मार्क करतात. त्यामुळे या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बहादूर शाह जफर. आणि बहादूर शाह जफर 2 याचा कारकिर्दी 1837 ते 1857 इथपर्यंत होता आणि तो शेवटचा मुघल सम्राटसुद्धा होता. प्रश्न क्रमांक 12. 1857च्या क्रांतीला कारणीभूत ठरलेल्या वंगण केलेल्या काळतुसीसह एनफिल्ड रायफल भारतीय सैन्यात कोणी आणल्या? तर बघा, 1857मध्ये जी क्रांती झाली होती त्यावेळेस एनफिल्ड रायफलचा उपयोग केला होता. तर त्या कोणी आणल्या होत्या हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हेनरी हार्डी. तर बघा, 1844 ते 1848 या काळात हेनरी हार्डी हे गव्हर्नर जनरलसुद्धा होते आणि त्यांनीच पहिल्यांदाच वंगण काळतूस असलेली एनफिल्ड रायफल हे सादर केली होती आणि 1857मध्ये ब्रिटिश सैनिकांनी या रायफलचा वापर केला होता. प्रश्न क्रमांक 13. 1857च्या उठावाची सुरुवात करणारे प्रथम भारतीय शिपाई मंगल पांडे हे कोणत्या सैन्यातील होते? तर त्यावेळेस ज्या आर्मीच्या तुकड्या असायच्या तर हे कोण्या तुकडीतील सैनिक होते? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाल आर्मी. कारण मंगल पांडे हे 34व्या बंगाल नेटिव्ह इन्फेंट्रीचे शिपाई होते आणि 8 एप्रिल 1857मध्येच त्यांना बराकपूरमध्ये फाशी देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14. 1857च्या समाप्तीच्या वेळी राजपुताना रेसिडेन्सीमधील एजंट टू गव्हर्नर जनरल म्हणजेच की एजीजी कोण होते? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पॅट्रिक लॉरेन्स. तर बघा, प्रश्न क्रमांक 15. खालील गोष्टी विचारात घ्या. आता तुम्हाला विप्लवाची ठिकाणे आणि तेथील संबंधित व्यक्तीची नावे दिलेली आहे. आता हा चार्ट तुम्ही नीट बघा आणि खाली दिलेले उत्तरसुद्धा नीट बघा, कारण तुम्हाला याचे उत्तर पेअरमध्ये द्यायचे आहे आणि तुम्हाला कोणती व्यक्ती किंवा ही व्यक्ती या ठिकाणाशी संबंधित आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. तर बघा, अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला थोडीफार माहिती ही असणे गरजेचं आहे, कारण अशा प्रश्नांमध्ये तुमचं नॉलेजच हे तुम्हाला कामी येतं. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच की ए बी. दिल्लीत हे बहादूर शाह जफर 2 हे होते. नंतर ग्वालियरमध्ये तात्या टोपे हे होते. नंतर बरेलीमध्ये खान बहादूर खान हे होते. नंतर बनारसमध्ये मौलवी लियाकत अली हे होते. तर यानुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर हे फक्त ए बी असे आहे. प्रश्न क्रमांक 16. 1857च्या उठावासाठी फाशी देण्यात आलेला पहिला भारतीय सैनिक कोण होता? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मंगल पांडे. तर जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले, 8 एप्रिल 1857 रोजी यांना बराकपूरमध्ये फाशी देण्यात आली होती. तर यांनी 2 ब्रिटिश सैनिकांवर हल्ला केला होता, त्यामुळे यांना 8 एप्रिल 1857मध्ये फाशी देण्यात आली होती. तर त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मंगल पांडे. तर बघा, प्रश्न क्रमांक 17. आता यांना आपल्याला जुळवायचं आहे, कारण एकीकडे दिलेला आहे 1857मध्ये झालेली विद्रोहाची स्थान आणि दुसरीकडे दड पडणारे ब्रिटिश अधिकारी. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. तर ते कसे, आता आपण ते बघूया. तर बघा, कानपूर येथे नानासाहेब आणि समोर ब्रिटिश अधिकारी म्हणजेच सर कॉलिन कॅम्पबेल हे होते. नंतर आहे झाशी. तर बघा, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे आणि यांच्या समोर ब्रिटिश अधिकारी म्हणजेच
जनरल ह्यू रोज हे होते. आणि नंतर आहे बनारस. तर बघा बनारसमध्ये मौलवी लियाकत अली आणि त्यांच्यासमोर ब्रिटिश अधिकारी म्हणजेच कर्नल नील हे होते. आणि नंतर आहे दिल्ली. तर दिल्लीत बहादूर शाह जफर आणि यांच्यासमोर ब्रिटिश अधिकारी म्हणजेच जॉन निकल्सन हे होते. तर त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. रामकृष्ण मिशनचे समाजसेवा आणि निस्वार्थ कृतीद्वारे रिकामी जागा च्या आदर्शांवर भर दिला. तर बघा या प्रश्नाचे योग्य ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच की मोक्ष. कारण रामकृष्ण मिशनचे ब्रीदवाक्य आहे आत्मेनो मोक्षार्थम जगतः हिताय, म्हणजेच की स्वतःच्या मोक्षासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी, म्हणजेच की त्यांच्या ब्रीदवाक्यातच त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोण रहनुमाई माजदायासन सभेशी संबंधित नाही? आता इथे नाही विचारलेलं आहे. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. तर बघा रहनुमाई मजदायासन सभा किंवा फारसी सुधारणा समाज हा एक संघ आहे जो की शिक्षित फारसियांच्या एका लहान गटाने स्थापन केला होता. आणि त्यात दादाबाई नवरोजी, JP वाशा असे व्यक्तीसुद्धा होते. आणि त्यांचा उद्देश सामाजिक स्थितीत पुनर्जीवन करणे आणि फारसी धर्माच्या त्यांच्या मूळ शुद्धतेत पुनर्स्थापना करणे हा होता. कारण हे बाकीचे तिन्ही व्यक्ती या सभेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20. कोण भारत सेवक समाजाचे संस्थापक होते? आता या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गोपालकृष्ण गोखले हे 12 जून 1905 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. तर त्यामुळे हेच भारत समाजाचे संस्थापक होते. तर अशाच प्रकारे आता आपण सर्व विषयांचे प्रश्न हे घेऊन येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर नक्की भेट द्या आणि तुमचा स्कोअर हा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये केला असेल अशी मी आशा करतो. आणि तुमचे काही प्रश्नसुद्धा असले तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.